पुराणामध्ये सरस्वती नदीबाबत अनेक उल्लेख आढळतात. सरस्वती नदीबाबत अनेक दंतकथा आहेत, पण या सरस्वती नदीचं अस्तित्व कुठेही दिसत नाहीये. सरस्वती नदी राजस्थानात लुप्त पावल्याचा दावा केला जातोय. गायब झालेली हीच सरस्वती नदी पुन्हा उतरल्याचा दावा करण्यात आला आणि यासाठी कारणीभूत ठरली आहे एक घटना. काय आहे ती घटना? पहा हा सावधान इंडियाचा स्पेशल रिपोर्ट. खोदली बोरिंग, बाहेर आली सरस्वती नदी. वाळवंटात जमिनीतून पाण्याचे फवारे. लुप्त झालेल्या सरस्वतीच्या उगमाची चर्चा. राजस्थानमधल्या जैसलमेरच्या वाळवंटात जमिनीतून बाहेर येणारा हा पाण्याचा प्रवाह पहा. जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला होता. काही क्षणात त्या परिसराला तळ्याचं स्वरूप आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रवाह एवढा मोठा होता की त्या प्रवाहात बोरिंग मारणारा ट्रक देखील बुडाला. वाळवंटात थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लागते, पण जैसलमेरच्या वाळवंटाला पाण्यामुळे नदीचं स्वरूप आलं. शनिवारी संध्याकाळी तिथं बोरिंग मारण्याचं काम सुरू होतं. जवळपास 850 मीटर बोरिंग मारल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सर विक्रम सिंह भाटी है, वो अपने खेत में ट्यूबवेल खुदवा रहे थे. लगभग 850 फीट के आसपास खुदाई करने के दौरान है वो अचानक से जमीन से तेज आवाज के साथ पानी, सिल्ट और गैस है उनका रिसाव शुरू हो गया. वाळवंटात जमिनीतून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडणं ही बाब सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली. जमिनीतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत होता. हा प्रवाह थांबवण्यासाठी ओएनजीसीची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली, पण पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून त्यांचंही डोकं चालत नव्हतं. पाण्याच्या प्रवाहापुढे सगळेच जण हतबल झाले. पिछले 3 दिन से काफी ज्यादा तेज बहाव हो रहा था और उसको रोकने के लिए हमने प्रशासन के स्तर पर श्रीमान जिला कलेक्टर महोदय के नेतृत्व में सारे प्रयास किए और जो कुछ भी कर सकते थे हमने किए. ज्या ठिकाणी पाणी जमिनीतून बाहेर येत होतं तिथल्या 500 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारी सुरू झालेल्या पाण्याचा प्रवाह तिसऱ्या दिवशी आपोआप बंद झाला. प्रशासन देखील या गोष्टीला चमत्कार म्हणू लागलंय. प्रकृति का इसको चमत्कार कहेंगे या जो भी है, हमारा सौभाग्य कहेंगे. कल रात 10 बजे वो बहाव है वो ऑटोमेटिक बंद हो गया. जी हमारे द्वारा कलेक्टर साहब के द्वारा है वो धारा 163 लगाई गई है जो निरंतर जारी है और वहाँ अभी भी विस्फोट होने की या जहरीली गैस या दोबारा रिसाव सुरू होने की संभावना बनी है. जिथं माणसाची बुद्धी चालत नाही त्या गोष्टीला माणूस चमत्कार मानू लागतो. त्याच चमत्काराला नमस्कार घातला जातो. जैसलमेरच्या वाळवंटातून बाहेर आलेल्या पाण्याच्या प्रवाहासोबतही एक कथा जोडली जाऊ लागली. ही दंतकथा आहे लुप्त झालेल्या सरस्वती नदीची. पुराणात गंगा, यमुना, सरस्वती नदीचा उल्लेख होतो. गंगा आणि यमुना नद्या अस्तित्वात आहेत. सरस्वती नदीचं कुठेही अस्तित्व सापडत नाही. सरस्वती नदीचा उगम उत्तरांचलच्या रूपण ग्लेशियरमध्ये झाला होता. तिथून ही नदी हरियाणा, राजस्थानातून वाहत होती. कालांतरानं झालेल्या भूगर्भीय बदलांमुळे नदी राजस्थानात लुप्त झाल्याची कथा आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक अंगानं कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीये. मात्र जैसलमेरच्या वाळवंटात आलेला जलप्रवाह पाहून लोकांच्या धार्मिक जाणीवा जागृत झाल्या. सध्या तिथं जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली, पण येत्या काळात सरस्वतीचं उगमस्थान म्हणून तिथं मंदिर उभारलं गेल्यास आश्चर्य वाटू नये. शंकरदान, झी 24 तास, जैसलमेर, राजस्थान.